नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर प्रथम तर आपल्या YouTube फॅमिलीला आहे ना माझे 1,500 सबस्क्रायबर पूर्ण करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि तुमची दिवाळी कशी गेली ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि इथून पुढे पण तुमचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस जाओ ही आशा व्यक्त करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता हे वातावरण आपलं कधी पाऊस कधी ऊन तर कधी एकदम थंडी असते, त्याच्यामुळे आपल्या कोंबड्या आहे ना आजारी जास्ती पडण्याची शक्यता असते। तर त्याच्यामुळे ना त्यांना आलटून पलटून आहे ना आपल्याला घरगुती काही काय ना कॅल्शियम झालं, परत हे प्रोटीन आपण तर देतोच आहे, कॅल्शियम पण देतो, पण घरगुती सुद्धा काही विलाज आपल्याला करणं खूप गरजेचं आहे। तर काल मी काय केलं कोंबड्यांना आलं लसणाची पेस्टचं पाणी दिलं होतं सकाळी। तर आज मी काय करणार आहे, हळद आणि हे कोमट पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना हळद टाकणार आहे। तर आपल्याला आहे ना 10 लिटर पाण्यामध्ये आहे ना 50 ग्रॅम हळद आहे ना आपल्याला टाकायची आहे। आता जशी क्वांटिटी आपली असेल तशी, तर त्या हळद टाकताना आपण काय करायचं की हळद आहे ना कोमट पाण्यात टाकायची, कारण की वातावरण बाहेरचं सुद्धा आहे ना जरा दमट असतं आणि त्याच्यामुळं आहे ना कोंबड्यांची आहे ना इम्युनिटी पॉवर पण म्हणजे खूप कमी होती, कोंबड्या अशा हलक्या हलक्या लागतात आणि आजारी पडण्याची पण जास्ती शक्यता, CRD सारखे रोग होत्यात, सर्दी असं एकदम सुन्न झाल्यासारखे त्या एक ठिकाणी बसतात। तर काल त्यांना मी आलं लसणाची पेस्ट पण दिली, आज त्यांना मी हळद देणार आहे आणि उद्या परत गुळ पाणी असं बदलून बदलून आपल्याला 8 दिवस आहे ना हे आता थंडीच्या हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामध्ये आहे ना आपल्याला त्यांना द्यायचंय। तर आपण काय व्हिडिओ केला नव्हता, तर आपल्या जरा शेडचं काम चालू होतं, इकडं पिल्लांचं सेपरेट केलंय आणि आतमध्ये जी आपली पिल्लं जी पहिली होती तर ती सगळी पिल्लं आपली गेलेली आहे। आता ही मागून घातलेली 30-40 पिल्लांसाठी हे आपण आता इकडे सेपरेट केलंय, त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये बलाची अगदी व्यवस्थित सोय करून त्यांना म्हणजे आता ह्या हिवाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांना ती उष्णता पण आणि त्यांना मेडिसिन हे सगळं व्यवस्थित तिथं देतोय आपण, त्यामुळे ती पण खूप पिल्लं तंदुरुस्त आहेत। दाखवते मी तुम्हाला, जर कुणाला जर लागत जर असतील तर आपल्याकडे पिल्ला आहे अवेलेबल तर सांगा कुणाला जर लागत असतील तर। तर आता मी आहे ना आज हळदीचं पाणी कोमट पाण्यात का देणार, हे कोमट पाण्यात आपल्याला का द्यायचंय का तर आहे ना आपण थंड पाण्यामध्ये जर दिलं ना तर त्याचा आहे ना असा हळदीचा उग्रच वास येतो आणि कोंबड्या आहे ना पाणी पित नाही, त्याच्यामुळे आहे ना कोमट पाण्यामध्ये आहे ना आपण हे द्यायचं। आणि हळद म्हणजे अँटीबायोटिक काम करतं आणि रक्त शुद्धीकरण पण चांगल्या प्रकारे करतं। आपण समजा आजारी जर पडलो तर आपल्याला डॉक्टर काय सांगतात, हळद आणि दुधाचं सेवन करायला सांगतात, त्याच्यामुळं आहे ना आपण आहे ना कोंबड्यांना सुद्धा आहे ना हळदीचं पाणी द्यायचं, त्याच्यामुळं त्यांना आहे ना कोणत्याही रोगावरती रोग यायच्या आधी त्यांचं संरक्षण या हळदीमुळे होतं, त्यांचं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं। त्याच्यामुळे आहे ना 8 दिवस आपल्याला प्रत्येक गोष्ट त्यांना बदलून बदलून आता ह्या हिवाळ्यामध्ये द्यायची आहे। तर अशी काळजी आपण आपल्या पिल्लांची पण आणि कोंबड्यांची पण घ्यायची। तर आता हे मी आहे ना 5 लिटर पाणी आहे, तर ह्या 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना हे 2-3 चमचे टाकणार आहे, कोमट पाणी घेतलेलं आहे। कोमट पाणी का घ्यायचं तर जास्ती थंड पण पाणी त्यांना आता ह्या हिवाळ्यामध्ये सहन नाही व्हायचं, त्याच्यामुळं हे कोमट पाणी द्यायचं आपल्याला।
तर काल आल्या लसणाची पेस्ट त्यांना मी दिली, आज हळदीचं पाणी दिलं, उद्या गुळ पाणी द्यायचं आणि त्यातल्या त्यात आपल्याला ओआरएसचं पण त्यांना अजून मधून डोस द्यायचा. का तर त्या हिवाळ्यामध्ये काय होतं, त्यांना अशी पातळ विष्टापन करतात, तर त्याच्याने त्या ओआरएसमुळे ना ते पण प्रमाण कमी होतं. मग जेवढं आपल्याला घरगुती इलाज करता येईल तेवढं आपण पण केला पाहिजे आणि मी करते, म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.